नुसतेच खायला किंवा कुठल्याही जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी हे सांडगे अतिशय चविष्ट लागतात। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण तांदळाच्या पिठाचे व कांद्याचे सांडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत। हे सांडगे अतिशय कुरकुरीत, खुसखुशीत आणि अतिशय चविष्ट लागतात। कुकरमध्ये अगदी झटपट खूप सोप्या पद्धतीने आपण या सांडग्यांचं पीठ बनवणार आहोत। तांदूळ न भिजवता तांदळाच्या पिठापासून आपण हे सांडगे बनवणार आहोत। खायला खूपच चविष्ट, झटपट होणारे हे सांडगे आता बनवायला सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी एक मोठा बाउल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। वजनामध्ये म्हणाल तर साधारण 250 ग्रॅम हे तांदळाचं पीठ आहे। तर हे रेशनच्या तांदळाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे। रेशनचा तांदूळ निवडून स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतला। पाणी संपूर्ण निघून गेल्यानंतर एखाद्या कापडावरती अगदी पातळ असा थर देऊन हा तांदूळ पंख्याखाली सुकवून घ्यायचा आहे। उन्हामध्ये वाळवायचा नाही आहे, सावलीमध्येच हा तांदूळ वाळवून घ्यायचा आहे। गिरणीतून अगदी बारीक असा दळून आणायचा आहे। तर त्या पिठातून मी एक मोठा बाउलभर हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर घेतलेलं पीठ आपल्याला अशा पद्धतीने मोजूनच घ्यायचं आहे। तुम्ही कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा डब्याने मोजून घेऊ शकता। पाण्याच्या अंदाजासाठी आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे। तर या बाउलने 1 बाउल मी हे पीठ घेतलं होतं आणि याच बाउलने आपल्याला 2 बाउल पाणी घ्यायचं आहे, म्हणजे पिठाच्या दुप्पट आपल्याला पाणी लागणार आहे। तर तुम्ही घेतलेला तांदूळ अगदीच जुना असेल तर 2.5 पट पाणी तुम्हाला इथे घ्यावं लागले। तर हे पीठ मी कुकरमध्ये शिजवणार आहे। अगदी झटपट कुकरमध्ये हे पीठ बनून तयार होतं। तर कुकरमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि आता गॅस मी मोठा ठेवलेला आहे। मोठ्या गॅसवरती सुरुवातीला आपण या पाण्याला उकळी काढून घेऊयात। तर पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण मीठ घालूयात। तर इथे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे। मीठ तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घालू शकता आणि वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमी घालायचं आहे। तर आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आहे आणि यानंतर आपण याच्यामध्ये पापड खार घालणार आहोत। तर इथे मी एक अर्धा चमचा पापड खार घालते। पापड खार तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे खाण्याचा सोडा वापरला तरी चालू शकतं। पापड खारमुळे हे सांडगे आपले अगदी खुसखुशीत आणि मस्त हलके फुलके होतात। आणि आता याच्यामध्ये मी साधारण 1 पाव चमचा हिंग घालते आणि इथे मी लाल तिखट घालते। साधारण 3 चमचा लाल तिखट इथे मी घालते। तर या लाल तिखटामुळे या सांडग्यांना रंगसुद्धा लाल येतो। पण तुम्हाला जर लालसर रंग नको असेल तर इथे तुम्ही हिरवी मिरची ठेचून घालू शकता किंवा लाल मिरची सुद्धा इथे ठेचून तुम्ही वापरू शकता, किंवा मग सुकलेली लाल मिरची तुम्ही थोडीशी क्रश करून किंवा चुरून यामध्ये घातला तरीही चालू शकतं। याचबरोबर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर आता आपण यामध्ये पीठ घालणार आहोत। तर जे घेतलेलं पीठ आहे ते एका हातामध्ये घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हे पीठ ढवळून घेण्यासाठी इथे रवीचा किंवा एखाद्या लाटण्याचा वापर करायचा आहे। तर अशा पद्धतीने एका हाताने थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवलेली आहे आणि अगदी शेवटपर्यंत आता आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे। तर हे पीठ आपण या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर या पिठाची आपल्याला सांडगे बनवायचे आहेत, त्यामुळे अगदी बारीक अशी पिठाची गुठळी जरी राहिली तरी काही हरकत नाही। तर हे पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाण्याच्या हाताने रवीला लागलेलं पीठ काढून घेतलेलं आहे। तर आता उलटण्याच्या साहाय्याने हे पीठ आपल्याला अगदी तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। कोरडं पीठ राहिलं नाही पाहिजे, सगळं पीठ व्यवस्थित शिजलं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हे सगळं पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता हे उलटण्याला लागलेलं सगळं पीठ काढून घ्यायचं आहे आणि कुकरला आता मी झाकण लावून घेते। झाकण लावून अगदी मंद गॅसवरती हा कुकर आपण 10 मिनिटे ठेवणार आहोत। तर पीठ मी शिजायला ठेवलेला आहे आणि तोपर्यंत इथे मी कांदा कापून घेतलेला आहे। तर वजनामध्ये म्हणाल तर हा पाव किलो कांदा मी घेतलेला आहे आणि याच वाटीने मी 1 वाटी पीठ घेतलं होतं आणि याच वाटीने साधारण पाऊण वाटी इथे मी कांदा घेतलेला आहे। तर कांद्याचं असं प्रमाण नाही आहे, तुम्ही यापेक्षा जास्त किंवा कमी कांदा वापरला तरीही चालू शकतं। तर इथे आपल्याला हा कांदा अगदी बारीक न चिरता थोडासा मोठा चिरून घ्यायचा आहे। तुम्ही असा चौकोन किंवा लांबट चिरला तरी चालू शकतो, पण कांदा थोडासा मोठा चिरलेला असावा आणि शक्य तेवढा मोकळा करून घ्यायचा आहे। तर हा कांदा अगदीच बारीक जर तुम्ही चिरून घेतला तर हे सांडगे सुकल्यानंतर आपण जेव्हा तळतो अगदी बारीक असणारा कांदा पटकन तळला जातो आणि तो करपतो। त्याच्यामुळे सांडग्यांची चव सुद्धा बदलू शकते। त्याच्यामुळे शक्य तेवढा थोडासा मोठा आणि असा मोकळा केलेला कांदा आपल्याला घ्यायचा आहे। तर अगदी मंद गॅसवरती 10 मिनिटे मी हे पीठ शिजवून घेतलेलं आहे। गॅस आता बंद केलेला आहे आणि यानंतर हा सगळा कांदा आपण या पिठामध्ये घालणार आहोत।
गॅस बंद करूनच हा कांदा आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचा आहे, कारण आपल्याला हा कांदा शिजवायचा नाही आहे। या पिठामध्ये फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर कुकरमध्ये जर तुम्हाला व्यवस्थित हे मिक्स करता येत नसेल तर एखाद्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये हे पीठ काढून तुम्ही अशा पद्धतीने हा कांदा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ शकता। कांदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। तर आता हे उलटण्याला लागलेलं पीठ काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं हाताने हे पीठ दाबून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला या कुकरवरती झाकण लावून हे असंच 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, कारण पीठ खूप गरम आहे। पीठ थोडंसं मुरू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता सांडगे बनवणार आहोत। सांडगे बनवण्यासाठी इथे मी प्लास्टिकची शीट घेतलेली आहे। तुम्ही एखादी साडी कापड घेऊ शकता किंवा मग परातीमध्ये किंवा ताटामध्ये सुद्धा हे सांडगे घालू शकताय। सांडगे घालण्यासाठी पीठ आपलं तयार आहे आणि हाताला लावण्यासाठी थोडंसं पाणी घ्यायचं आहे। तर पीठ अजूनही थोडंसं गरम आहे, तर थोडं अशा पद्धतीने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। प्रत्येक वेळेला पीठ घेताना थोडंसं मिक्स करूनच घ्यायचं आहे, म्हणजे कांदा सगळ्या पिठाला व्यवस्थित लागतो। त्याचबरोबर हाताला थोडंसं पाणी लावूनच मग पीठ घ्यायचं आहे, त्यामुळे हाताला चटकेसुद्धा बसत नाहीत आणि सांडगेसुद्धा व्यवस्थित तोडता येतात। तर हे सांडगे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे तोडू शकता, पण खूप मोठे सुद्धा हे सांडगे बनवायचे नाही आहेत, नाहीतर मग ते तळताना आतून कच्चे राहतील। आणि अगदीच बारीक जर सांडगे बनवलात तर ते पटकन तळले जातात आणि करपू शकतात, त्यामुळे मध्यम आकाराचे असे हे सांडगे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर याच पद्धतीने मी सगळे सांडगे बनवून घेते। तर इथे सगळे सांडगे तोडून झालेले आहेत आणि आता हे उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत। तर 2 ते 3 दिवस आपल्याला अगदी कडकडीत उन्हामध्ये हे छान असे वाळवून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये कांदा आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित उन्हामध्ये हे छान असे वाळवून घ्यायचे आहेत। तर इथे हे सांडगे मी साधारण 3 ते 4 दिवस उन्हामध्ये ठेवून वाळवून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता अगदी कडकडीत असे हे सांडगे आपले वाळून तयार झालेले आहेत। तर या सांडग्यामध्ये कांदे घातलेले आहेत, त्यामुळे आपल्याला एखाद दिवस जास्तच उन्हामध्ये हे सांडगे वाळवून घ्यायचे आहेत। तर असे 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवलेले हे सांडगे तुम्ही वर्षभरासाठी स्टोर करून ठेवू शकता। एखाद्या डब्यामध्ये भरून तुम्ही ठेवला तर अगदी वर्षभर हे सांडगे खूप छान आणि मस्त राहतात। तर हे सांडगे आता आपण तळून बघूयात। हे सांडगे तळण्यासाठी तेल आपल्याला खूप गरम न करता मध्यम असं गरम करायचं आहे आणि त्यानंतर गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे। तर बारीक गॅसवरती मध्यम तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हे सांडगे थोडे टाकून अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि तेलात टाकल्याबरोबर लगेचच हे सांडगे मस्त असे फुलून येतात। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त फुललेले खुसखुशीत आणि फार चविष्ट हे सांडगे आपले बनून तयार झालेले आहेत। याच पद्धतीने मी आणखीन काही सांडगे तळून घेते। तर हे सांडगे तेलामध्ये टाकल्याबरोबर लगेचच आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे हे सांडगे सगळ्या बाजूने व्यवस्थित असे तळले जातील। तर हे सांडगे तळताना गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही, अगदी बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सगळे सांडगे तळून घ्यायचे आहेत। तेल मध्यम तापवून घ्यायचं, त्यानंतर गॅस बारीक करून सगळे सांडगे आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। खूप मस्त असे हे सांडगे आपले तळून झालेले आहेत। अगदी खुसखुशीत कुरकुरीत मस्त चवीचे असे हे सांडगे आपले बनून तयार होतात। तर हे सांडगे तुम्ही नुसतेच खाऊ शकता, वरण भातासोबत, खिचडीसोबत, भाकरी आणि भाजीसोबत किंवा कुठल्याही जेवणाबरोबर हे सांडगे अतिशय सुंदर लागतात। तर हे सांडगे किती खुसखुशीत झालेले आहेत तुम्ही बघू शकताय। तर मस्त असे हे सांडगे तुम्ही सुद्धा करून पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।